वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत टोमॅटो खोबऱ्याची बर्फी। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। टोमॅटोची बर्फी बनवण्यासाठी मी इथं 6 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। 2 नारळाचा किस घेतलेला आहे, 1 बाउल भरून। 1 सपाट बाउल साखर घेतलेली आहे, तूप, चवीसाठी मीठ व वेलदोड्याची पूड। रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकायचं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये खवणलेलं खोबरं घालायचं आहे। खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आहे। एक मिनिटभर खोबरं परतून घेतल्यानंतर ही टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। त्यामध्ये साखरसुद्धा ॲड करायची आहे। आता हे सर्व मिश्रण 10 ते 15 मिनटं ढवळत राहायचं आहे। आता चवीसाठी एक थोडंसं पाव चमचा मी मीठ टाकलेलं आहे, 1 अर्धा चमचा वेलदोडा पावडर, हे पहा इथं आपली 15 मिनटं झालेली आहेत आणि पाणीसुद्धा सगळं आटलेलं आहे व असा गोळा तयार होत आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व इकडं मी परातीला तूप लावून ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे मिश्रण ओतून द्यायचं आहे। व वड्या थापून घ्यायच्या आहेत। इथं मी एक प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं तूप लावलेलं आहे, तर पेपर घालून मग असं हे थापायचं आहे। गरम असल्यामुळे हात भाजतात। इथं आपलं मिश्रण आता हे थापून झालेलं आहे। आता हे मिश्रण 10 मिनिटासाठी सेटिंगला ठेवायचं आहे, नंतर वड्या कापून घ्यायच्या आहेत। आपली 10 मिनिटं झालेली आहेत, वडी कट करून घेऊया। हे पहा मस्त अशी ही टोमॅटोची बर्फी आता इथं तयार आहे, तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता। अशाच पद्धतीनं बाकीच्या पण वड्या कट करून घेऊया। हे बघा मस्त सुंदर अशा ह्या टोमॅटो खोबऱ्याच्या बर्फी वड्या आता इथं खाण्यासाठी तयार आहेत। अगदी आंबट गोड खूप छान खुसखुशीत खमंग लागतात। तर ही रेसिपी वेगळी आहे, तर तुम्ही घरी नक्की रेसिपी ट्राय करा व तुम्हाला आवडल्या असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।